नमस्कार. आज आपल्याकडे इंडियाज ऑटोमोटिव्ह इव्होल्युशन द 2025-26 इंडस्ट्रियल रोडमॅप नावाच्या एका अहवालातील काही निवडक भाग आहेत. हो. आणि या स्रोतांच्या आधारे आपण भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या भविष्याचा वेध घेणार आहोत. विचार करा, हा एक असा उद्योग आहे जो 3 कोटीहून अधिक लोकांना रोजगार देतो. खूप मोठा आकडा आहे हा. हो, आणि आपल्या देशाच्या GDP-मध्ये 6% जास्त योगदान देतो. पण गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये. नाही, अजिबात नाही. आपल्या स्रोतानुसार हा उद्योग एका महाकाय स्थित्यंतरातून जातोय. काही विश्लेषक तर याची तुलना भारताच्या पुढच्या IT क्रांतीशी करत आहेत. पण ही क्रांती सर्व्हिसेस किंवा कोडवर नाही, तर रस्त्यांवर दिसणार आहे. चला तर मग या दाव्यात किती तथ्य आहे ते सविस्तर पाहूया. तुम्ही महाकाय स्थित्यंतर हा शब्द वापरला तर अगदी अचूक आहे. ही फक्त कार किंवा बाईकची गोष्ट नाहीये. बरोबर. ही भारताच्या आर्थिक परिवर्तनाची, एका मोठ्या लोकसंख्येसाठी गतिशीलतेची, म्हणजे काय म्हणतात त्याला, मास मोबिलिटीची, आणि एका अभूतपूर्व तांत्रिक बदलाची कहाणी आहे. अच्छा. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार भारत आज जगातील 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. पण इथून पुढचा प्रवास हा फक्त गाड्या विकण्याचा नाहीये, तर गतिशीलतेची, म्हणजे मोबिलिटीची व्याख्याच बदलण्याचा आहे. आणि म्हणूनच यातील प्रत्येक लहान मोठा बदल समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. सुरुवात या उद्योगाच्या प्रचंड आकारानेच करूया. एक अंदाज आहे की 2026 पर्यंत या उद्योगाचं जे आकारमान आहे ना, ते 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. 300 अब्ज डॉलर्स? हो. आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण वाहन विक्री 2.56 कोटी युनिट्सच्या पुढे गेली. पण यात एक आश्चर्याचा धक्का आहे. तो म्हणजे दुचाकींचा वाटा. अगदी. या विक्रीत तब्बल 76.6% वाटा हा फक्त दुचाकींचा आहे. प्रवासी वाहनांचा वाटा फक्त 16.8%. म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत हे चित्र तर पूर्णपणे वेगळं आहे. यातून काय दिसतं? यातून सरळ सरळ भारताची सामाजिक आर्थिक रचना दिसते. दुचाकींचं हे वर्चस्व म्हणजे काही कमीपणा नाहीये. नाही, उलट ती भारताची खरी गरज आहे. यालाच मास मोबिलिटी म्हणतात. शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत, अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी. हो. परवडणारे आणि सोयीचं साधन म्हणून दुचाकीला पर्याय नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय आपल्याला या उद्योगाचं भवितव्य समजूच शकणार नाही. हा या उद्योगाचा पाया आहे. म्हणजे हा 76.6% आकडा या उद्योगाचा कमकुवतपणा नाही, तर त्याची ताकद आहे. बरोबर. कारण तो करोडो लोकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. पण आता याच पायावर एक मोठी क्रांती घडते, आणि ती म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं, अर्थात EV. हो, EV. हा बदल आता फक्त चर्चेपुरता मर्यादित नाही, तर आकडेवारीतूनही दिसतोय. आर्थिक वर्ष 2025 मध्ये EVची विक्री 20 लाखांच्या पुढे गेली आहे. हा एक खूप मोठा टप्पा आहे. आणि ही वाढ केवळ संख्येपुरती नाही बरं का, आर्थिक मूल्याच्या दृष्टीनेही ती अविश्वसनीय आहे. अच्छा. आपल्या स्रोतांमधले आकडे पहा. 2024 मध्ये ही बाजारपेठ होती सुमारे 44,000 कोटी रुपयांची. ठीक आहे. अंदाज काय आहे? 2029 पर्यंत 1.5 लाख कोटींच्या पुढे. म्हणजे जवळपास चौपट वाढ फक्त 5 वर्षात. फक्त 5 वर्षात? हो. वर्षाला 28.5% वाढ. एवढ्या मोठ्या उद्योगात इतकी प्रचंड वाढ क्वचितच पाहायला मिळते. आणि हीच संधी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही दिसली आहे. टेस्लाने मॉडेल Y सह भारतात प्रवेश केला आहे. व्हिएतनामच्या विनफास्टने तामिळनाडूमध्ये 16,000 कोटी रुपयांचा प्लांट सुरू केला आहे. आणि आपल्या देशातील कंपन्याही मागे नाहीयेत. नाही, अजिबात नाहीत. टाटा मोटर्स 30 नवीन EV मॉडेल्स आणणार आहे. महिंद्राने आपल्या EV शाखेत 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण एवढ्या मोठ्या कंपन्या एकाच वेळी बाजारात उतरतात, तेव्हा त्याचा ग्राहकावर आणि उद्योगावर काय परिणाम होतो? याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तीव्र स्पर्धा. आणि ती ग्राहकांसाठी नेहमीच चांगली असते. बरोबर. यामुळे नवनवीन तंत्रज्ञान लवकर येईल, किमती कमी होतील आणि पर्याय वाढतील. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या कंपन्या या बदलाशी जुळून घेणार नाहीत, त्या मागे पडतील. म्हणजे ही एक प्रकारे करो किंवा मरोची परिस्थिती आहे. ही केवळ पेट्रोल गाडीऐवजी इलेक्ट्रिक गाडी बनवण्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण व्यवसाय मॉडेल बदलण्याची वेळ आहे. अगदी. हे सगळं आपोआप घडत नाहीये. यामागे सरकारचा मोठा हात आहे असं दिसतंय. आपल्या स्रोतांमध्ये फेम, PLI, PM E-ड्राईव्ह अशा काही योजनांचा उल्लेख आहे. हो, आहे. पण हे फक्त आद्याक्षरं आहेत. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर या योजना नक्की काय करतात? उदाहरणार्थ, ही फेम योजना काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. फेम म्हणजे
फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. सोप्या भाषेत ही एक सबसिडी योजना आहे. तुम्ही जेव्हा दुचाकी किंवा तीन-चाकी खरेदी करता तेव्हा सरकार त्यातील काही रक्कम थेट कंपनीला देते. अच्छा. ज्यामुळे तुम्हाला ती गाडी स्वस्त मिळते. फेम 3 योजनेअंतर्गत 11,900 कोटी रुपये खास करून अशा वाहनांसाठी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ठेवले आहेत. उद्देश स्पष्ट आहे. सामान्य माणसाला ईव्ही खरेदीसाठी प्रोत्साहन देणे. बरोबर. अच्छा, म्हणजे फेम योजना ही थेट ग्राहकाला गाडी स्वस्त मिळावी यासाठी आहे. मग PLI योजनेचा उद्देश काय आहे? ती यापेक्षा वेगळी कशी? 3LI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. हिचा संबंध थेट उत्पादनाशी आहे. उत्पादनाशी? हो. सरकार कंपन्यांना म्हणतंय की तुम्ही भारतातच बॅटरी आणि इतर प्रगत ऑटोमोटिव्ह घटक बनवा. तुम्ही जितके जास्त उत्पादन कराल आणि विकाल तितके जास्त आर्थिक प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देऊ. अगदी बरोबर. यासाठी 25,938 कोटी रुपयांची तरतूद आहे. याचा उद्देश भारताला ईव्ही आणि बॅटरी उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवणे हा आहे. केवळ एक बाजारपेठ नाही. समजलं. फेम ग्राहकांसाठी, PLI उत्पादकांसाठी. पण गाड्या रस्त्यावर चालवण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स आणि सार्वजनिक वाहतुकीचं जाळं उभं करणं हे एक वेगळंच आव्हान आहे. हो, ते तर आहेच. त्या आघाडीवर सरकार काय करत आहे याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय माहिती आहे? त्यासाठी PM E-ड्राईव्ह ही योजना आहे. हिचा मुख्य उद्देश सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण करणे हा आहे. म्हणजे बसेस वगैरे? हो. या योजनेअंतर्गत आणखी 10,900 कोटी रुपयांची तरतूद आहे, ज्यातून 14,000पेक्षा जास्त बस आणि 9,000पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन्स देशभरात उभारण्याचे उद्दिष्ट आहे. थोडक्यात सरकार एकाच वेळी मागणी, फेम, पुरवठा, PLI आणि पायाभूत सुविधा PM E-ड्राईव्ह या तिन्ही आघाड्यांवर काम करत आहे. हे सगळे ऐकायला खूपच भव्य आणि महत्वाकांक्षी वाटतं. पण याच स्रोतांमध्ये काही मोठ्या आव्हानांचाही उल्लेख आहे. एकीकडे सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते, पण दुसरीकडे बॅटरीची किंमत अजूनही खूप जास्त आहे, ज्यामुळे ईव्ही महाग आहेत. आणि आपण बॅटरीसाठी लागणाऱ्या लिथियमसारख्या कच्च्या मालासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत. हे या मोठ्या स्वप्नासाठी किती मोठं संकट आहे. हे सर्वात मोठं संकट आहे असं म्हटलं तरी चालेल. खरंच? हो. ईव्हीच्या एकूण किमतीत 30 ते 40% वाटा हा फक्त बॅटरीचा असतो. जोपर्यंत बॅटरीची किंमत कमी होत नाही किंवा भारतात बॅटरी उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होत नाही, तोपर्यंत ईव्हीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणं कठीण आहे. आणि लिथियमचं काय? दुसरं म्हणजे लिथियमसाठी चीनवर असलेलं अवलंबित्व. हे केवळ आर्थिक नाही तर एक भूराजकीय संकटही आहे. उद्या जर पुरवठा साखळीत काय अडथळा आला तर आपली संपूर्ण ईव्ही क्रांती थांबून जाऊ शकते. आणि यासोबतच रेंज अँक्झायटीचा मुद्दा आहेच. म्हणजे गाडी प्रवासात मध्येच बंद पडली तर काय करायचं, ही भीती. हो. शहरांमध्येही पुरेसे चार्जिंग स्टेशन्स नाहीत. बरोबर. शहरांमध्ये हे एक मोठं आव्हान आहे. पण आपल्या स्रोतानुसार एक मनोरंजक गोष्ट समोर येते बरं का. काय? 70 ते 80% दुचाकी आणि कार वापरकर्ते घरीच चार्जिंग करतात. अच्छा, घरी? हो. त्यामुळे हायवे चार्जिंगपेक्षा सोसायटी चार्जिंग आणि कामाच्या ठिकाणी चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्याची समस्या जास्त गंभीर असू शकते. या आव्हानांवर मात केल्याशिवाय 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी ईव्ही बाजारपेठ बनण्याचं स्वप्न पूर्ण होणं अवघड आहे. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की सरकारला भारताला फक्त एक बाजारपेठ नाही तर एक जागतिक उत्पादन केंद्र बनवायचं आहे. हो, बरोबर. याचा अर्थ निर्यातीवर मोठा भर असणार. मग सध्या निर्यातीच्या बाबतीत चित्र काय आहे? चित्र खूपच आश्वासक आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून 53.6 लाख वाहने निर्यात झाली. 53.6 लाख? हो. आणि इथेही दुचाकींचाच दबदबा आहे. यापैकी तब्बल 41.9 लाख या दुचाकी होत्या. बजाज ऑटोसारख्या कंपन्या तर जेवढ्या दुचाकी भारतात विकतात जवळपास तेवढ्याच निर्यातही करतात. वाव. पण आता गोष्ट फक्त दुचाकींपुरती मर्यादित नाही. लहान कार आणि ट्रॅक्टरच्या निर्यातीतही भारत जगातील पहिल्या 5 देशांमध्ये आहे. थांबा, इथे मला एक गोष्ट समजत नाहीये. आपण म्हणतोय की भारतात उत्पादन खर्च 10-20% कमी आहे. पण इतरही अनेक देशांमध्ये जसं की व्हिएतनाम किंवा मेक्सिको खर्च कमी आहे. मग निसान आणि टोयोटा सारख्या मोठ्या कंपन्या भारतामध्ये असं कोणतं विशेष आकर्षण पाहत आहेत की त्या भारताला लहान कारच्या जागतिक निर्यातीसाठी एक केंद्र म्हणून बघत आहेत? याचं उत्तर आपल्या स्रोतांमध्ये दडलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे
कमी उत्पादन खर्चासोबतच भारतात उपलब्ध असलेलं कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळ. म्हणजे आपले इंजिनियर्स. अगदी. आपल्याकडे प्रचंड मोठी इंजिनियर्सची फौज आहे. त्यामुळे कंपन्यांना इथे केवळ स्वस्त मजूर मिळत नाहीत, तर त्यांना डिझाईन आणि विकास करू शकणारे कुशल व्यावसायिकही मिळतात. या दोन्ही गोष्टींचा मिलात जगात इतरत्र सहज उपलब्ध नाही. आणि यामुळेच पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे संशोधन आणि विकास, अर्थात R&D. बरोबर, R&D. आपण फक्त गाड्या एकत्र म्हणजे असेंबल करत आहोत की त्या डिझाईन आणि विकसित करण्याच्या प्रक्रियेतही मोठी भूमिका बजावत आहोत? इथेच खरी गंमत आहे. आपल्या स्रोत्यानुसार जागतिक ऑटो R&D मनुष्यबळात तब्बल 40% वाटा हा एकट्या भारताचा आहे. काय सांगताय, 40%? हो, ही एक प्रचंड मोठी पण अनेकांना माहीत नसलेली ताकद आहे. सुरुवातीला जागतिक कंपन्यांनी भारतात R&D सेंटर्स फक्त खर्च वाचवण्यासाठी सुरू केली, पण आता परिस्थिती बदलली आहे. कशी? भारतात आता केवळ सुट्या भागांचं डिझाईन नाही, तर संपूर्ण वाहन विकसित करण्याची क्षमता तयार झाली आहे. महिंद्राची XUV 700 किंवा टाटाच्या नवीन गाड्या याची उत्तम उदाहरणे आहेत. 40% हा अविश्वसनीय आकडा आहे. म्हणजे आपण नकळतपणे जगाच्या ऑटोमोबाईल उद्योगाचा ब्रेन बनत चाललो आहोत? हो, एक प्रकारे. या R&D आणि सॉफ्टवेअर कौशल्यामुळे नक्कीच काही नवीन संधी निर्माण होत असणार. कारण आता गाडी ही फक्त एक इंजिन आणि 4 चाकं राहिलेली नाहीये. तेच सांगायचं तर, पूर्वी गाडीची किंमत आणि ओळख तिच्या इंजिन, स्टील आणि बनावटीवर ठरवली जायची. बरोबर. आता ती तुमच्या स्मार्टफोनसारखी झाली आहे. तिची खरी किंमत आणि उपयुक्तता तिच्यातल्या सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हिटी आणि ॲप्सवर ठरणार आहे. याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे हे सामान्य ग्राहकाला कसं जाणलेल? नक्कीच. समजा तुमच्या गाडीची रेंज किंवा पॉवर तुम्हाला वाढवायची असेल, तर भविष्यात तुम्हाला गॅरेजमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. मग? कंपनी एका सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ते करू शकेल. तुमच्या गाडीत नवीन नॅव्हिगेशन किंवा एंटरटेनमेंट फीचर्स हवे असतील, तर ते तुम्ही ॲप स्टोअरमधून डाउनलोड करू शकाल. अच्छा. यामुळे आफ्टरमार्केट सेवा, ज्याची बाजारपेठ 2028 पर्यंत 1.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, तिचं स्वरूपच बदलून जाईल. यासोबतच बॅटरी रिसायकलिंग, चार्जिंग ॲज अ सर्व्हिस, डेटा अॅनालिटिक्स यांसारखे पूर्णपणे नवीन उद्योग उभे राहत आहेत. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपल्याकडे असलेल्या या अहवालातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय ऑटोमोबाईल उद्योग एकाच वेळी 3 मोठ्या आणि एकमेकांशी जोडलेल्या बदलांमधून जात आहे. पहिला म्हणजे पेट्रोल डिझेल इंजिनकडून म्हणजे IC कडून EV-कडे होणारं संक्रमण. बरोबर. दुसरा बदल म्हणजे केवळ एका मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेवरून जागतिक निर्यात आणि R&D केंद्र म्हणून उदयास येणे. आणि तिसरा जो या सगळ्याच्या मुळाशी आहे, तो म्हणजे गाडी ही केवळ एक वस्तू न राहता ती एक स्मार्ट कनेक्टेड डिव्हाइस बनत आहे. हा हार्डवेअरकडून सॉफ्टवेअरकडे होणारा प्रवास आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला केलेला उल्लेख पुन्हा महत्वाचा ठरतो. या स्रोतांमध्ये या बदलाची तुलना भारताच्या पुढच्या IT क्रांतीशी केली आहे. हो, आता ही तुलना अधिक समर्पक वाटते. हो, आणि हे फक्त एक वाक्य नाही, तर यामागे एक मोठा विचार आहे. IT क्रांतीने भारताला सेवा क्षेत्रात म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जगात एक ओळख दिली आणि लाखो नोकऱ्या निर्माण केल्या. हो, ते तर आहेच. हा अहवाल सुचवतो की ऑटोमोबाईल उद्योग उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तीच किमया करू शकतो. अच्छा. 2030 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी EV बाजारपेठ, पहिल्या 2 ऑटो निर्यातदारांपैकी एक आणि 5 कोटीहून अधिक रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनण्याची प्रचंड शक्यता आहे. म्हणजे हे फक्त वाहने बनवणे नाही? नाही, हे संपूर्ण आशियासाठी गतिशीलतेचं उत्पादन कणा बनण्यासारखे आहे. शेवटी विचार करण्यासाठी एक प्रश्न. या बदलाची तुलना भारताच्या IT क्रांतीशी केली आहे. IT क्रांती सेवा आणि कोडवर आधारित होती, जिला विशिष्ट प्रकारच्या कौशल्यांची गरज होती. ही नवीन क्रांती उत्पादन, बॅटरी तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल सॉफ्टवेअरच्या एकत्रीकरणावर अवलंबून आहे. 2030 पर्यंत हे ध्येय गाठण्यासाठी कोणत्या पूर्णपणे नवीन कौशल्यांची आणि पायाभूत सुविधांची आपल्याला गरज भासेल? आणि जर बॅटरी तंत्रज्ञानासारखे एखादे मोठे आव्हान आपण वेळेत नाही सोडवू शकलो, तर या पुढच्या IT क्रांतीच्या स्वप्नाचे काय होईल? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.